मुळात काय आहे की जी आत्ता मॅच झाली चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल मॅच, ती मी टीव्हीवर पाहिली, तुम्ही मोबाईलवरती पाहिली. बरोबर. त्याला 25, 30, 35 करोड लोक बघतच होते की हो हो. टेलिव्हिजनवरती पण पाहत होते ना. सो कॉन्टेंट आपण काय देतो ते जास्त महत्वाचं आहे असं मला वाटतं. पण स्पर्धा आहे आणि ती तेव्हाही होती. बरोबर. तेव्हा माध्यमं कमी होती, लोकही कमी होते. आज लोकही वाढलेत, माध्यमही वाढलीत. ते न्यूजपेपरचं उदाहरण जे ते मी नेहमी देतो, ते तुम्हाला फारच असं छोटूसं वाटेल, बरोबर. पण पेपर आपण बंद करतो का? नाही. नाही ना. न्यूज तर तुम्ही कुठे कधी बघू शकतात. पण स्टील कुठल्या माध्यमाचं महत्त्व तेवढंच आहे. थोडाफार त्याच्या लोकप्रियतेत कमी जास्त होत असतं. उद्या आम्ही काहीतरी खास केलं तर लोक पुन्हा रेडिओकडे येतात किंवा काही ॲक्टिव्हिटीज आणल्या आणि चांगला प्लॅन करतो आपण. मला सांगा, कुठल्या माध्यमात एखादी व्यक्ती तुम्हाला लगेच रिस्पॉन्ड करेल? एखादी व्यक्ती जिला आपण पाहिलेलं नाहीये किंवा एखादी व्यक्ती फक्त आपल्याशी बोलते, तिच्या आवाजाने ती आपल्याला कनेक्ट होते आणि तिला बरं नाहीये, तिला सर्दी झाली म्हणून अरे आल्याचा चहा घे रे बंड्या, असा मेसेज ज्यावेळी एखादी काकू करते, हे या माध्यमाचं यश आहे.